Hello students, welcome back to our next lecture of the chapter vector, and in this chapter we will take exercise 5.2. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 5.2 एक्सरसाइज पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की ह्या चॅप्टरमध्ये एकूण 5 एक्सरसाइज आहेत वेक्टरमध्ये आणि प्रत्येक आर्टिकलवरती एक एक एक्सरसाइज आहे. तर या ऑब्वियसली 5 आर्टिकल्स आपल्याला ह्यामध्ये आहेत. पहिल्यामध्ये होतं लिनियर कॉम्बिनेशन, कोलिनियर, कोप्लॅनर वेक्टरच्या संदर्भामध्ये. त्याच्यावरती एक्सरसाइज 5.1 आपण पाहिलेला आहे. ओके, आज आपण 5.2 एक्सरसाइज पाहणार आहे की जो आहे फक्त आणि फक्त सेक्शन फॉर्म्युल्यावरती. आणि लास्ट लेक्चरला आपण सेक्शन फॉर्म्युले पाहिलेले आहेत. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन अँड सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. एखाद्या सेगमेंटला ॲक्च्युली हे लाईनमध्ये आपण फॉर्म्युले पाहिलेले होते, पण आता वेक्टरच्या स्वरूपामध्ये सुद्धा ते फॉर्म्युले आपण डिफाईन केलेले आहेत. तर कसे होते ते फॉर्म्युले वेक्टरच्या स्वरूपामध्ये? तर ए बार, बी बार, सी बार हे जर 3 पोझिशन वेक्टर असतील ए बी सी ह्या पॉईंटचे, आणि एखाद्या त्यामधला एखादा वेक्टर जर असेल तो राहिलेल्या पॉईंटनं जर तो डिवाइड केला असेल तर त्या ठिकाणी डिफाईन केलेलं होतं आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. हा इंटरनल डिव्हिजनसाठी. आणि एक्सटर्नल डिव्हिजनसाठी आर हा पॉईंट जर ए बी सेगमेंट जर डिव्हाइड करत असेल एक्सटर्नली तर डिफरन्स फक्त एवढाच आहे, आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. अशा पद्धतीनं ते 2 सेक्शन फॉर्म्युला आहेत की त्याच्यावरती हा एक्सरसाइज आहे. चला पाहूया आपण आता. कंटिन्यू क्वेश्चन नंबर 1. Find the position vector of point R which divides the line joining the points P and Q. PQ हा जो सेगमेंट आहे, हा PQ सेगमेंट काय करतो? R हा जो पॉईंट आहे तो डिवाइड्स करतो. हुज पोझिशन वेक्टर्स आर, म्हणजे P चे पोझिशन वेक्टर हे दिलेत आणि Q चा पोझिशन वेक्टर आर ऑल्सो गिवन -5i कॅप प्लस 2j कॅप मायनस 5k कॅप इन द रेशो 3:2. म्हणजे R हा जो पॉईंट आहे पी क्यू सेगमेंट की ज्याचे पोझिशन वेक्टर्स आर गिवन, तो जो सेगमेंट आहे हा इंटरनली एकदा डिवाइड करतो 3:2 इंटरनली अँड ऑल्सो डिवाइड एक्सटर्नली. आणि एक्सटर्नली डिवाइड करत असताना आपल्याला पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट आर, आरचे पी व्ही आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, ल्या सोल्युशनमध्ये आता पी बार, क्यू बार अँड आर बार. पहिले सेंटेन्स लिहू कॉमनली. लेट पी बार, क्यू बार अँड आर बार बी द P phi of the points P, Q and R respectively. P, Q, R respectively. ओके, याचे हे 3 पोझिशन वेक्टर्स आहेत. म्हणजे पी बार हा दिलेला आहे, क्यू बार सुद्धा दिलेला आहे, आर बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण आर हा पॉईंट काय सांगितलेला आहे? एकदा इंटरनली डिवाइड करतो 3:2, एकदा एक्सटर्नली डिवाइड करतो. देअरफॉर पी बार इज इक्वल टू फर्स्ट वेक्टर इज 2i कॅप मायनस j कॅप प्लस 3k कॅप and q bar is equal to -5i cap plus twice j cap minus 5k cap. ओके, आता त्यातला आपण फर्स्ट घेऊया. सपोज लेट अस टेक फर्स्ट पॉइंट इज लेट R divides segment PQ internally in the ratio 3:2. असा जर डिवाइड करत असेल तर आपल्याला माहिती आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. देअरफॉर बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, फॉर्म्युला फार तर आधी लिहूया. आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवायडेड बाय एम प्लस एन. इंटरनल डिव्हिजनचा हा फॉर्म्युला आहे. समजा एक्सटर्नल असेल तर मध्ये फक्त मायनस साईन असतं, एवढाच फरक आहे यामध्ये. आता इथं M/N म्हणजे 3:2 रेशो दिलेला असतो आणि बी बार ए बार ऐवजी आता आपल्याला इथं काय करावं लागेल आपल्याला? आता करस्पॉन्डिंग चेंजेस फक्त एम क्यू बार प्लस एन पी बार, कारण पी बार क्यू बार हा वेक्टर दिलेला आहे अपॉन एम प्लस एन. तेवढा आपण चेंज करू शकतो जसा पोझिशन वेक्टर दिलेला आहे त्याच्यानुसार. इथं ए बार बी बार दिलं तर एम बी बार प्लस एन ए बार. आपण लास्ट लेक्चरला ते पाहिलेलंच आहे. ओके, आता आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करूया. वी गेट द रिक्वायर्ड पोझिशन वेक्टर दॅट इज आर बार अँड देअरफॉर वी कॅन गेट हिअर आर बार इज इक्वल टू पुट द व्हॅल्यूज हिअर M/N इज गिवन 3:2. ओके, म्हणजे एम ची किंमत 3 आणि एन ची किंमत 2 ठेवूया आपण इथं. देअरफॉर 3 इंटू ब्रॅकेट क्यू बार इज गिवन -5i cap plus twice j cap minus 5k cap.
okay, plus twice into p bar is also given twice I cap minus j cap plus thrice k cap, okay, divided by m plus n, that is divided by 3 plus 2. And now simplify this, therefore r bar is equal to minus 15 I cap plus 6 j cap minus 15 k cap, okay. Similarly, plus multiply by 2 in bracket, we get 4 I cap minus twice j cap plus 6 k cap whole divided by 3 plus 2 is nothing but 5. And now again simplify this, we get minus 15 I cap plus 4 I cap, that is minus 11 I cap. Similarly, 6 j cap minus twice j cap, that is 4 j cap, minus 15 plus 6 is minus 9 k cap whole divided by 5. This is r bar. This can be write as like this, okay. कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, मायनस 11 बाय 5 आय कॅप प्लस 4 बाय 5 जे कॅप मायनस 9 बाय 5 के कॅप. दिस इज द पोझिशन वेक्टर. हे आपल्याला फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर. तर आर ह्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे, म्हणजेच आर बार फाइंड आउट करता येईल. समजा कॉर्डिनेट्स जर विचारले असते, आर रिप्रेझेंट्स मायनस 11 बाय 5, 4 बाय 5 आणि मायनस 9 बाय 5. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॉईंटवरनं जसा पी व्ही लिहू शकतो तसा पी व्ही दिला असेल तर आपण पॉईंटसुद्धा लिहू शकतो ह्या पद्धतीनं. इथं जर विचारलं असतं फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट आर, तर हे आन्सर बरोबर आहे. पण इथं विचारले फाइंड द पी व्ही, दॅट इज पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट आर, दॅट इज आर बार. अँड देअरफॉर वी गेट आर बार इज नथिंग बट ॲज लाईक धिस. ओके, अंडरस्टँड धिस. गुड, राईट डाऊन. आता आपण एक्सटर्नलीसाठी पाहूया लगेच. इथंच लेट आर डिफाइड्स, इथं फक्त आपण एक्सटर्नली म्हणूया. सेकंड नंबर पी बार क्यू बार आर बार ॲज इट इज, कारण एक्झामला कोणतं तरी एक येतं, इंटरनली की येतं किंवा एक्सटर्नली येतं. दोन्ही एक्झाम्पल इथं प्रॅक्टिससाठी आपल्याला एकामध्येच दिलेले आहेत. लेट आर डिवाइड सेगमेंट पी क्यू एक्सटर्नली इन द रेशो 3:2. आता एक्सटर्नली असेल तर चेंज काय होणार आहे पहा, इथं फक्त मायनसचं चेंज असणार आहे, कारण सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. दोन्हीमध्ये फरक काय, फक्त इथं मायनस आहे. इंटरनलला प्लस आहे, एक्सटर्नलला मायनस आहे. रेशो तोच दिला आहे एक्झाम्पलमध्ये 3:2 m:n. त्यामुळे करस्पॉन्डिंग चेंजेस फक्त आपण इथं आता करूया. काय येईल पहा, इथं प्लसच्या जागेला मायनस, 3 मायनस, हिअर इज ऑल्सो मायनस. आता मायनस टाकल्यामुळे इथं काय होईल, साईन चेंज होतील. मायनस हिअर बिकम्स प्लस अँड दिस प्लस बिकम्स मायनस. 3 minus 2 इज नथिंग बट 1. आता हा 1 नाही लिहिला तरी चालतो डिनॉमिनेटरचा. ओके, and therefore we can calculate again here. Minus 15 minus 4, that is minus 19 I cap, 6 plus 2, that is 8 j cap, minus 15 minus 6, that is minus 21 k cap, divided by 1. नाही लिहिलं तरी चालतं. And therefore we get the position vector of the point R is minus 19 I cap plus 8 j cap minus 21 k cap. ओके, या पद्धतीने आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येईल. समजा ह्याचा आर जर विचारला असता तर तुम्हाला तो सुद्धा लिहिता येतो ॲज लाईक धिस, या पद्धतीनं. हेन्स द रिझल्ट. कॉर्डिनेट्स विचारलं का ही स्टेप लिहायची, पी व्ही विचारलं का इथंपर्यंतच त्या पद्धतीनं आपल्याला डिफाईन करता येतं. तर या प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सिम्पल आहे, फक्त सेक्शन फॉर्म्युला इंटरनली आणि एक्सटर्नली डिव्हिजनसाठी आपल्याला तो पाठ पाहिजे. समजलं? गुड, राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट एम जॉइनिंग द पॉईंट्स एल 7 -6 12 अँड एन 5 4 -2. पहा, इथं आता सेक्शन फॉर्म्युला वापरायच्या ऐवजी मिड पॉईंट वापरायचं आहे. कारण का, इथं मिड पॉईंट सांगितलेला आहे. आपण कोरोलरीमध्ये थेरमच्या नंतर काय थेरम काही कोरोलरीज काही रिझल्ट पाहिलेले आहेत आणि ते रिझल्ट आपल्याला इथं वापरावे लागतील. पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट एम जॉइनिंग दिस 2 पॉईंट एल एम एन. एम हा काय आहे, मिड पॉईंट आहे ह्या 2 पॉईंटचा. म्हणजे आपण सोल्युशन लिहिताना ह्या पद्धतीने लिहूया. त्याच्या पोझिशन वेक्टर डिफाईन करूया. लेट एल बार, m bar and n bar be the PV, that is position vector of the points L, M, N respectively. L, M, N respectively. आता m हा मिड पॉईंट दिला L आणि N चा, आणि L हा पॉईंट दिला, N हा पॉईंट दिलेला आहे, आणि M चे पण आपल्याला काय करायचे, पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायचे. म्हणजे देअरफॉर L बार इज डिफाइन्ड ॲज
आता इथं पॉईंट दिला म्हणजे आपल्याला पी व्ही डिफाईन करता येईल. 7 आय कॅप मायनस 6 जे कॅप प्लस 12 के कॅप. सिमिलरली एन बार इज इक्वल टू 5 आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 2 के कॅप. हा एल बार आणि एन बार इथं आपण डिफाईन केला, पोझिशन वेक्टर डिफाईन केले. एम हा मिड पॉईंट आहे जॉईनिंग दिस 2 पॉईंट्स. एम इज द मिड पॉईंट. सिन्स राईट डाऊन हिअर, सिन्स एम इज द मिड पॉईंट, एम इज द मिड पॉईंट, M is the midpoint of segment LN, therefore we know by midpoint formula, M bar is M bar is equal to L bar plus N bar divided by 2 है ना. मिडपॉईंट फॉर्म्युला दोन वेक्टरचा जर तो मिडपॉईंट असेल तर हा फॉर्म्युला आहे. ठेवा ह्यामध्ये आता किमती आपण त्या ठिकाणी पुटअप करूया. देअरफॉर एम बार इज इक्वल टू एल बारची व्हॅल्यू पुटअप करा. यस 7 आय कॅप मायनस 6 जे कॅप प्लस 12 के कॅप प्लस एन बारची व्हॅल्यू पुटअप करा 5 आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 12 के कॅप होल डिवायडेड बाय 2. एल बार प्लस एन बार डिवायडेड बाय 2. या किमती एकदा ठेवल्या का सिम्प्लिफाय करायचं. 7 अधिक 5 12 दॅट इज 12 आय कॅप मायनस 6 प्लस 4 जे कॅपचे कोएफिशियंट मायनस 6 प्लस 4 मायनस 2 जे कॅप प्लस 12 मायनस 10 दॅट इज प्लस 10 के कॅप होल डिवायडेड बाय 2. 2 सेपरेट करा, प्रत्येकाला 2 देऊन टाका. दॅट इज 6 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 5 के कॅप. दिस इज एम बार दॅट इज पोझिशन वेक्टर. आणि आपल्याला पी व्हीच त्या ठिकाणी विचारलेलं आहे. फाइंड द पी व्ही ऑफ मिड पॉईंट एम. 2 मार्कासाठी अगदी एक्झाम्पल सिम्पल येतं आहे, या पद्धतीनं सॉल्व करता येईल. आणि मागासारखं जर इथं कॉर्डिनेट्स विचारला असतं तर आपण कॉर्डिनेट हा कॅपिटल एम हा पॉईंटनं डिनोट करतो आणि कॉर्डिनेटसुद्धा आपल्याला लिहिता येईल 6 मायनस 1 5. हेन्स द रिझल्ट, हेन्स द रिझल्ट. तर या पद्धतीनं आपल्याला या प्रकारे एक्झाम्पल हे सॉल्व करता येईल. समजलं? गुड. राईट डाऊन दिस नाव. Okay, now take next question number 3. If the points A, B and C are collinear, हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत म्हणजे एकाच रेषेवरती हे 3 पॉईंट्स आहेत, त्यांचे पॉईंट्स दिलेले आहेत. हे फाइंड द रेशो इन विच द पॉईंट C डिवाइड्स द लाईन सेगमेंट AB. म्हणजे AB हा जो सेगमेंट आहे तो सेगमेंट C डिवाइड करतो. इंटरनली एक्सटर्नली काही सांगितलं नाही, आपल्याला तो रेशो फाइंड आउट करायचा आहे. फाइंड द रेशो in which the point C divides the line segment AB and also we have to find the values of P and Q. 2 सब क्वेश्चन विचारले त्यामध्ये. तर यात अननोन दिलं आहे, P आणि Q असे अननोन दिलेले आहेत. आधी आपण रेशो फाइंड आउट करूया आणि मग त्या ठिकाणी आपण P आणि Qच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. आता ABC हे 3 पॉईंट दिले, त्याचा अर्थ आपण काय करायचं, लगेच त्यांचे पी व्ही डिफाईन करूया. लेट ए बार इज इक्वल टू, डायरेक्टली लिहिलं तरी चालेल असं, 3 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 जे कॅप नाही लिहिलं तरी चालेल प्लस पी के कॅप. बी बार इज इक्वल टू, सिमिलरली अगेन वी कॅन राईट हिअर मायनस आय कॅप प्लस क्यू जे कॅप प्लस थ्राइस के कॅप. अँड सी बार इज इक्वल टू मायनस 3 आय कॅप प्लस थ्राइस जे कॅप प्लस 0 इंटू के कॅप नाही लिहिलं तरी चालेल. बी द पी व्ही ऑफ द गिव्हन पॉइंट्स A, B and C respectively. ओके, ह्या 3 पॉईंटचे हे 3 पोझिशन वेक्टर असे डायरेक्ट आपण लिहायचे. 4 मार्कासाठी हे दोन्ही क्वेश्चन्स मिळून विचारलं जातं. एक कुठला तरी आला तर 3 मार्कासाठी. पहिल्या स्टेपला नुसतं फक्त तुम्ही पी व्ही जरी लिहिले या पॉईंटवरनं तरी 1 मार्क मिळतो. बोर्डाचे जे मार्किंगचं जे ॲनालिसिस असतं त्या ठिकाणी मार्काचं, तर या ठिकाणी नुसते पी व्ही जर डिफाईन केले तरी आपल्याला 1 मार्क त्या ठिकाणी दिला जातो. तर अगदी सिम्पल आहे. पॉईंटवरून पी व्ही कसे लिहायचे असतात हे आपण पाठीमागं शिकलेलो आहे. फक्त आय कॅप जे कॅप के कॅपनं गुणायचं आणि बेरजेच्या स्वरूपामध्ये लिहायचं. ओके, आता हे तर पी व्ही डिफाईन केले. आता काय सांगितलं आपल्याला, रेशो विचारला की जो सी हा पॉईंट सेगमेंट ए बीला डिवाइड करतो. ओके, लेट फर्स्ट वन, लेट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बी इन द रेशो. आता इंटरनल एक्सटर्नल न म्हणता जेव्हा रेशो तुम्हाला विचारला असतो तेव्हा तो रेशो तुम्ही कन्सिडर करायचा असतो. काहीतरी λS/1 किंवा M/1 काही सपोज केलं तरी चालेल. सपोज M/1 नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही रेशो जेव्हा विचारला जातो फाइंड द रेशो म्हटलं का तो रेशो आपण कन्सिडर करायचा M/1, λS/1, K/1 असं कुठलाही रेशो त्या पद्धतीनं आपण डिफाईन करायचा. मग तो इंटरनली येतो का एक्सटर्नली, तो कशावर ठरवायचं, तर एमची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली
आली तर एक्सटर्नली डिव्हिजन, एम जर पॉझिटिव्ह आला तर इंटरनली डिव्हिजन. आपण पाहूया आता. therefore by using section फॉर्म्युला मात्र त्या ठिकाणी आपण इंटरनलीचाच वापरायचा. सी बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिव्हायडेड बाय एम प्लस एन. तर इथं हा फॉर्म्युला मी वापरला. यामध्ये एम एस टू वन म्हणजेच एम एस टू एन म्हणजे एम एस टू वन, एमला एम तसंच ठेवायचं, एनची किंमत 1, तसंच ए बार आणि बी बारच्या सुद्धा व्हॅल्यू यामध्ये ठेवायच्या, सी बारच्या ठेवायच्या. देअरफॉर put the corresponding values. We can write here minus 3i cap plus thrice j cap is equal to m into b bar. B bar is nothing but minus i cap plus q j cap plus thrice k cap. Okay, plus n into a bar. n ची किंमत 1 आहे, a bar ठेवा, thrice i cap plus p k cap. ओके, डिवायडेड बाय एम प्लस 1 मीन्स एम प्लस 1 रेशो आहे ना. एम एस टू 1 असा कन्सिडर केलेला असतो, म्हणजे एनची किंमत 1 आली. सिम्प्लिफाय करा, हा डिनॉमिनेटर या बाजूला घ्या. -3 इंटू ब्रॅकेट एम प्लस 1 इंटू आय कॅप प्लस 3 इंटू ब्रॅकेट एम प्लस 1 इंटू जे कॅप. डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय केलं डायरेक्ट, ह्यालाही गुणलं आणि यालाही गुणलं, दोन्ही टर्मला मी गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिलं. इज इक्वल टू, आता हे अंशाचं मल्टिप्लिकेशन करा. मायनस एम आय कॅप प्लस एम इंटू क्यू जे कॅप प्लस थ्राईस एम के कॅप. सिमिलरली प्लस थ्राईस आय कॅप प्लस पी के कॅप, कारण 1 मल्टिप्लाय केलं म्हणजे ते आहे असंच राहतं. आता आय कॅपची टर्म आहे, जे कॅप नाही, पण के कॅपची टर्म आहे, त्यामुळं आपण ते कम्पॅरिझन करू. किंवा त्या ठिकाणी दॅट इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये लिहा मायनस एम प्लस 3 आय कॅप प्लस एम क्यू जे कॅप ॲज इट इज है ना, प्लस के कॅपची टर्म थ्राईस एम प्लस पी इंटू के कॅप. लक्षात आलं का? पहा, या पद्धतीने आपल्याला ते डिफाईन करता आलं. मायनस एम प्लस 3 आय कॅप प्लस एम क्यू जे कॅप प्लस थ्राईस एम पी प्लस पी इंटू के कॅप. आता कम्पेरिंग दोन इक्वल व्हेक्टर जे असतील तर कम्पेरिंग करता येईल. देअरफॉर आफ्टर कम्पेरिंग वी गेट येस आय कॅपची कोएफिशियंट दॅट इज मायनस थ्राईस इंटू ब्रॅकेट एम प्लस 1 इज इक्वल टू मायनस एम प्लस 3. आय कॅपचे जर कोएफिशियंट केले आपण त्या पद्धतीनं तर याच्यावरून सुद्धा आपल्याला एमची किंमत मिळते. हे जे इक्वेशन आहे फार तर ही स्टेप परत एकदा इथे मी लिहितो, म्हणजे आपल्याला कम्पेअर करताना लक्षात येईल हे दोन व्हेक्टर इक्वल आहेत. म्हणजे आय कॅपचे कोएफिशियंट जे कॅपचे केले तरी चालेल, कारण ही एमची किंमत काढल्यावर आपल्याला रेशो मिळतो. म्हणजे पहिले एक्झाम्पल इथं सॉल्व्ह होतं आहे, याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. and therefore simplify this minus thrice m minus 3 is equal to minus m plus 3. minus m ह्या बाजूला घ्या, minus twice m is equal to minus 3 तिकडे घ्या, plus 3 होईल, that is 3 plus 3 6 and therefore m is equal to minus 3 है ना. m ची किंमत काय आली? -3. मग आता हा m निगेटिव्ह आला म्हणजे डिव्हिजन एक्सटर्नली असतं आणि रेशो काय असतो? 3 डिवायडेड बाय 1 म्हणजे 3:1 and therefore we can write here therefore C divides segment AB externally. निगेटिव्ह साइन काय काय डिनोट करतं? तर डिव्हिजन हे एक्सटर्नली आहे, एक्सटर्नली इन द रेशो 3:1. एक्सटर्नली इन द रेशो 3:1. आपल्याला विचारले, पहा, फाइंड द रेशो इन विच द पॉइंट सी डिवाइड्स द लाइन सेगमेंट ए बी ह्या सेगमेंटला तो सी हा पॉईंट कसा डिवाइड करतो? तर एक्सटर्नली रेशो कोणता आहे? तर 3:1, कारण ह्याला डिवायडेड बाय 1 असतं आहे की नाही. त्यामुळंच आपण जे सपोज केलेला असतो रेशो m:1 तो म्हणजे 3:1. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. ठीक आहे, म्हणजे कम्पेअर करताना फक्त आपण पहिलीच फक्त आय कॅपचेच कोएफिशियंट त्या ठिकाणी कम्पेअर केले. आपल्याला अजून काय विचारले? द व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. आता पी अँड क्यूचे व्हॅल्यू दुसरे आणि तिसरे जे टर्म जर कम्पेअर केल्या तर आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतात. पहा, लगेच आपण पुढे सिम्प्लिफाय करूया. याच्यामध्येच मी इथे लिहितो. नाव फ्रॉम इक्वेशन 1 अगेन सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करताना नाव फ्रॉम 1 अगेन कम्पेअरिंग राहिलेले दोन टर्म्स कम्पेअर करूया आपण. एम क्यू, पहा इकडची जे कॅपची टर्म थ्राईस इंटू ब्रॅकेट एम प्लस 1 इज इक्वल टू एम क्यू
अँड तिसरी टर्म इकडे के कॅप नाही म्हणजे 0 आणि तिकडचं के कॅप काय के कॅपचं कोइफिशियंट थ्राईस एम प्लस पी इज इक्वल टू 0. इथं दोन्ही ठिकाणी एमची किंमत आपण जी फाइंड आउट केलेली आहे ही एम इज इक्वल टू -3 ती व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. थ्राईस इंटू ब्रॅकेट -3 + 1 इज इक्वल टू एम मीन्स -थ्राईस क्यू. सोडवा हे -3 अधिक 1 -2 गुणिले 3 म्हणजे -6 बरोबर -थ्राईस क्यू विच इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू 2. Similarly, put here 3 into -3 plus p is equal to 0, -9 plus p is equal to 0 and therefore p is equal to 9. तर या प्रकारे p आणि q च्या व्हॅल्यू सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. तर 4 मार्कसाठी हे एक्झाम्पल आपल्याला बोर्डला विचारू शकतात. आय थिंक तुम्हाला हे समजलं असेलच. लिहून घ्या. Okay, now take next example, that is question number 4. The position vector of points A and B are 6a bar plus twice b bar and a bar minus 3b bar. If the point C divides AB in the ratio 3:2, then show that the position vector of C is thrice a bar minus b bar. पहा कशा पद्धतीने दिले. पी व्ही दिलेत आपल्याला ए आणि बीचे पी व्ही दिलेत पण आय कॅप जे कॅपच्या स्वरूपामध्ये न देता ए बार आणि बी बार ह्या व्हेक्टरच्या स्वरूपामध्ये त्याचे पोझिशन व्हेक्टर डिफाईन केलेले आहेत. 6a बार प्लस 2b बार. ए ह्या पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर आणि बीचा ए बार -3b बार तो सुद्धा या स्वरूपामध्ये दिलेला आहे. आपले शक्यतो पी व्ही आपण कसे असतात आपले पोझिशन व्हेक्टर आय कॅप जे कॅप के कॅपच्या स्वरूपामध्ये असतात पण इथं व्हेक्टरच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. तर आपण एचा पोझिशन व्हेक्टर ए बारने डिनोट करतो, बीचा बी बारने डिनोट करतो पण इथं देताना ते व्हेक्टर ए बार बी बारच्या स्वरूपात दिले. त्यामुळं कन्फ्युजन होऊ नये की एचा ए बार का ए बार घेतल्यानंतर इकडला इथं पण ए बार आहे त्यामुळे याला आपण वेगळी नोटेशन वापरूया. समजा याला पी बार आणि क्यू बार ह्याचे पोझिशन व्हेक्टर आपण डिफाईन करू म्हणजे पी बार इज इक्वल टू दिस व्हेक्टर अँड क्यू बार इज इक्वल टू सेकंड वन इज. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये आता आपण असं लिहूया लेट पी बार क्यू बार आणि हा सीचा काय विषय नाही अँड सी बार बी द पी व्ही दॅट इज पोझिशन व्हेक्टर बी द पी व्ही ऑफ द पॉइंट्स A, B and C respectively. Okay, and therefore we have given here P bar is equal to A bar minus thrice B bar. Sorry, P bar is equal to first position vector that is 6A bar plus twice B bar. Q bar is also given here A bar minus thrice B bar. आणि C bar हा आपल्याला प्रूव्ह करायचा. We have to show that the position vector of C is thrice a bar minus b bar हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. मग हा C डिवाइड करतो ए बी इंटरनली इन द रेशो 3:2. ओके, राईट डाऊन. देअरफॉर वी कॅन राईट हिअर सिन्स C डिवाइड्स ए बी in the ratio 3:2, therefore section formula for internal division C bar is equal to MB bar आता इथे MQ bar plus NP bar upon M plus N हा सेक्शन फॉर्म्युला करस्पॉन्डिंग चेंजेस करून आपल्याला डिफाईन करता येईल. मग यामध्ये आता व्हॅल्यू पुटअप करूया. C bar is equal to पहा M is given here 3:2 and therefore thrice into Q bar. Q bar is nothing but A bar minus thrice B bar plus N is given here also twice in bracket Q bar, sorry P bar. P bar is given 6A bar plus twice B bar whole divided by M plus N that is 3 plus 2. ओके, आता हा जो आपल्याला पोझिशन व्हेक्टर येतो कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो हा आहे हे आपल्याला शो दॅट करायचं. थ्राईस ए बार मायनस बी बार येते का आपण पाहूया. ओके, नाव कंटिन्यू द कॅल्क्युलेशन दॅट इज थ्राईस ए बार मायनस 9b बार प्लस 12a bar plus 4b bar whole divided by 5. Again simplify this. 3 plus 12 that is 15a bar minus 9 plus 4 that is minus 5b bar whole divided by 5. Now separate the 5 denominator. We can write here 5 3s are 15 that is thrice a bar minus 5 get cancelled we get b bar. C bar is equal to thrice a bar minus b bar and therefore C divides किंवा असेल therefore the position vector of C is thrice a bar minus b bar hence the proof. तर 2 मार्कासाठी असं अगदी सिंपल एक्झाम्पल आपल्याला शो दॅट करता येतं.
ॲन्सर इथं दिलेलंच आहे. हे शो दॅट न करता कधी कधी फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ सी विच डिव्हाइड्स ए बी इन द रेशो 3:2 असंही विचारलं जातं. तर 2 मार्काला हे एक्झाम्पल तुम्हाला ह्या पद्धतीनं सोडवता येईल. अंडरस्टँड? ओके, राईट डाऊन दिस नाव. Okay, now take next question number 5. Prove that the segment joining midpoint of adjacent sides of a quadrilateral is a parallelogram. थोडंसं असं कसं theoretical question आहे हा. इथं कुठले व्हेक्टर दिले नाहीत, काय नाहीत. आपल्याला ॲप्लिकेशन टाईप विचारलेलं आहे. प्रूव्ह दॅट सेगमेंट जॉईनिंग मिडपॉईंट ऑफ ॲडजस्टंट साईड म्हणजे लगतच्या बाजू, मिडपॉईंट्स ऑफ ॲडजस्टंट साईड ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. कोणताही एक क्वाड्रिलॅटरल घ्यायचा. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? चौकोन, बरोबर. त्या चौकोनाचे जे मिडपॉईंट्स आहेत प्रत्येक साईडचे, त्यामध्ये जर ॲडजस्टंट साईड्स आपण लगतचे जर बाजूंचे जे मिडपॉईंट्स आहेत, पहा इथे एक मी आता रँडमली असा काढलेला आहे क्वाड्रिलॅटरल. प्रत्येकाचे मिडपॉईंट इथं डिनोट केलेले डायग्राममध्ये, आणि हे जे ॲडजस्टंट साईडचे मिडपॉईंट आहेत ते जॉईन केले मी. तर हे जॉईन केल्यानंतर आपल्याला हा थिअरम काय प्रूव्ह करायला सांगतोय हे एक्झाम्पलमध्ये, विच इज अ पॅरलोग्राम. तर हा पॅरलोग्राम आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा दाखवायचं आहे. तर ABCD हा एक क्वाड्रिलॅटरल सपोज केला. PQRS हे त्याचे मिडपॉईंट आहेत. ऑब्वियसली प्रत्येकाचे पोझिशन व्हेक्टर A बार B बार C बार D बार P बार Q बार R बार S बार त्याचे पोझिशन व्हेक्टर आहेत. सिम्पल आहे. फक्त आपल्याला पॅरलोग्राम प्रूव्ह करायसाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, तर काय प्रूव्ह करायचं आहे, तर अपोजिट साईड्स आर पॅरलल. विरुद्ध बाजू ह्या समांतर असतात, पॅरलल असतात, आणि त्याचे मॅग्निट्यूडसुद्धा इक्वल असतात. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजे तो पॅरलोग्राम आहे. पाहूया आपण. सुरुवातीला सोल्युशनमध्ये डिफाईन करूया. लेट A बार B बार C बार अँड D बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ ए ऑफ क्वाड्रिलॅटरल ऑफ असं लिहूया, ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे पोझिशन वेक्टर A बार B बार C बार अँड D बार आहेत. ओके, ऑल्सो लेट P Q R and S be the midpoints of side AB, BC, CD and DA respectively. Hence let P bar, Q bar, R bar and S bar be their पोझिशन वेक्टर्स, दॅट इज PV. एक थिओरिटिकली 2 वाक्य असे लिहायचे, म्हणजे 8च्या 8 जे आपल्याला इथं व्हर्टेक्सेस आहेत, जे पॉईंट आहेत, त्या पॉईंटचे आपण काय केले, PV डिफाईन केले. ABCDचे A बार B बार C बार D बार आणि PQRS हे त्याचे मिड पॉईंट आहेत, हे पण इथे मेन्शन केलं, आणि त्याचे पोझिशन वेक्टर P बार Q बार R बार आणि S बार हेही ह्या वाक्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे, आणि त्यानुसार हे डिफाईन झालं. सिम्पली आता काय करावं लागेल आपल्याला, मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचा. नाव बाय मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्याच्यानुसार आपण चारही पोझिशन वेक्टर आपण डिफाईन करू या ठिकाणी. P बार इज इक्वल टू A बार प्लस B बार डिवायडेड बाय 2, A बार प्लस B बार डिवायडेड बाय 2. Q बार इज इक्वल टू B बार प्लस C बार अपॉन 2, R बार इज इक्वल टू C बार प्लस D बार अपॉन 2 अँड S बार इज इक्वल टू D बार प्लस A बार अपॉन 2. हे चारही पोझिशन वेक्टर आपण डिफाईन केले. मिडपॉईंट आहेत, त्यामुळे मिडपॉईंट फॉर्म्युला वापरला प्रत्येक ठिकाणी. आता काय करायचे पहा, आपल्याला PQ बार आणि SR बार हे दोन्ही वेक्टर सारखे दाखवायचं. वेक्टर सारखे असेल तर त्याचे वेक्टर इक्वल असतील तर त्याचे ऑब्व्हियसली मॅग्निट्यूडसुद्धा इक्वल असतात. मग हे वेक्टर आपल्याला आधी हे दोन एकदा घ्यायचे. आधी PQ बार घेऊया, परत SR बार घेऊया, हे दोन्ही इक्वल येतात का बघूया. नाव PQ bar is equal to, by definition of position vector we can write PQ bar minus P bar, that is equal to, put the corresponding values, that is B bar plus C bar upon 2 minus P bar ची व्हॅल्यू ठेवा A bar plus B bar upon 2. Simplify this. B bar plus C bar minus A bar minus B bar whole divided by 2. Denominator is the same, therefore take subtraction of numerator, फक्त इथलं साइन चेंज होईल. Then B bar minus B bar get cancel and we get PQ bar is equal to C bar minus A bar divided by 2. Suppose this is equation number 1, small 1. आता जसा PQ बार काढला तसा आपण SR बार काढूया, म्हणजे त्याची अपोजिट साईड काढूया. ती पण एवढीच येते का बघूया. Also
एस आर बार इज इक्वल टू सिमिलरली आर बार मायनस एस बार है ना, बाय डेफिनेशन ऑफ पोझिशन वेक्टर आर बारची व्हॅल्यू ठेवा सी बार प्लस डी बार अपॉन 2 मायनस डी बार प्लस ए बार अपॉन 2. डिनॉमिनेटर इज द सेम. सिमिलरली अगेन वी कॅन राईट हिअर मायनस डी बार मायनस ए बार डिवायडेड बाय 2. मध्ये वजा चिन्ह असल्यामुळे इथली साईन चेंज होतील. ओके, अँड दॅट इज इक्वल टू प्लस डी बार minus d bar get cancel and therefore c bar minus a bar divided by 2. This is SR bar. Here give equation number 2. Small 2 is given. पहा आता इक्वेशन 1 आणि 2 RHS सेम आहे. Therefore from 1 and 2, from equations 1 and 2, PQ bar is equal to SR bar. PQ bar is equal to SR bar म्हणजे अपोजिट साईड्स असतात त्याचे फॅक्टर हे इक्वल आले. फॅक्टर इक्वल आले म्हणजेच त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा इक्वल. ओके, हे दोन साईड झाल्या. आता जसं हे आपण फाइंड आउट केलं त्याच पद्धतीनं पी क्यू बार आणि क्यू आर बार आणि पी एस बार हे पण आपल्याला सेम ह्या पद्धतीने इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे तुम्हाला दाखवता येईल. एक्झाम्पल 3 मार्काला असेल तर सिमिलरली म्हणून आपण लिहू शकतो. 4 मार्काला असेल तर जसं पी क्यू बार एस आर बार काढलं तसं तुम्हाला आता क्यू आर बार आणि पी एस बार हे सुद्धा ह्या पद्धतीनं डिफाईन करावं लागेल आणि तिथं त्या ठिकाणी सेम असंच लिहावं लागेल. ते दोन्ही व्हेक्टरसुद्धा पॅरलल आहे ते दाखवता येईल. आता आपण इथं सिमिलरली लिहूया. तुम्हाला ते लिहिता येईल. बाकीचा राहिलेला पार्ट जो आहे तो सिमिलरली मी म्हणून ते दोन्ही डिफाईन करतो. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह क्यू आर बार इज इक्वल टू पी एस बार. जसं हे दोन इक्वेशन आपण प्रूव्ह केली, दोन व्हेक्टर प्रूव्ह केले, तसंच हे दोन सुद्धा आपण प्रूव्ह करू शकतो. क्यू आर बार घ्यायचा आर बार मायनस क्यू बार आणि पी एस बार घ्यायचा एस बार मायनस पी बार. तिथं सुद्धा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 द्यायचं आणि त्या ठिकाणी ते दोन्ही फॅक्टर हे पॅरललच येतात, इक्वलच येतात, त्यामुळे ते पॅरलल असतात. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर mod its magnitude is also equal and therefore we get parallel sides are opposite sides are parallel. Therefore we get opposite sides are parallel and equal. Therefore PQRS is a parallelogram, hence the proof is a parallelogram, hence the proof. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. इथं फक्त मी सिमिलरली म्हणले, तुम्हाला असंच जसं इथं मी फाइंड आउट केले त्या पद्धतीनं तुम्हाला ते सॉल्व करता येईल. समजलं? 3 किंवा 4 मार्कसाठी येऊ शकतं. पूर्ण टोटली थिअरॉटिकल आहे. फक्त मिड पॉईंट फॉर्म्युला वापरला आणि पोझिशन वेक्टरच्या डेफिनेशन वापरून हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. समजलं? Good. Write down this now. Okay. Now take the last example of today's lecture. That is question number 6. Here we have to ask D and E divide side BC and CA of triangle ABC in the ratio 2:3 respectively. त्रिकोण ABC मध्ये BC आणि CA ह्या ज्या दोन साइड्स आहेत ह्या D आणि E ह्या दोन पॉईंटनं डिवाइड केलेल्या आहेत. मी डायग्राममध्ये दाखवलेलंच आहे पहा. ओके, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD अँड BE. AD आणि BE हे जे आहेत हे काय आहेत? अँड द रेशो इन विच द पॉईंट डिवाइड्स AD अँड BE. तर आपल्याला काय करायचं आहे, हा D आणि E हे जे दोन पॉईंट आहेत हे 2:3 ह्या रेशोमध्ये डिवाइड केलेले आहेत असं सांगितलं आहे. तर आपल्याला AD आणि BE ह्याचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याचं पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच पद्धतीनं हा जो रेशो आहे AD आणि BE अँड द रेशो इन विच द पॉईंट डिवाइड्स AD अँड BE, तर हा रेशो पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम्पलचा अर्थ समजला? त्रिकोण ABC मध्ये D आणि E हे दोन जे पॉईंट्स आहेत हे दोन पॉईंट ह्या दोन साईड डिवाइड करतात 2:3. म्हणजेच इथं आपल्याला सेक्शन फॉर्म्युलानुसार आपण D बार आणि E बार डिफाईन करू शकतो. ठीक आहे, तर आपण सर्वच PV डिफाईन करूया. सोल्युशनमध्ये हे डायग्राम सुरुवातीला काढा आणि एका ह्याच्यातच सर्वच्या सर्व PV डिफाईन करूया. लेट A बार B बार C बार D बार E बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट्स A, B, C, D and E respectively.
ओके, आता रेशो डिवाइड केलेला आहे. सिन्स डी अँड ई डिवाइड्स sides BC and CA in the ratio 2:3, and therefore we can write directly bisection formula. D bar is nothing but D bar is equal to twice C bar plus thrice B bar divided by 2 plus 3 is nothing but 5. Similarly, E bar is equal to twice A bar plus thrice C bar divided by 2 plus 3 is nothing but 5. तर इथं याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. तर हे काय झाले, सेक्शन फॉर्म्युलानुसार मी पोझिशन वेक्टर डिफाईन केले, डी बार आणि ई बारचे हे दोन वेक्टर डिफाईन केले. आता पाहूया आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. तर इथं हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, पी हा इंटरसेक्शन पॉईंट आहे आपल्याला सांगितलं. हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. समजा याचा रेशो आपण एखादं एक्झाम्पल फाइंड द रेशोज असतं तेव्हा तुम्ही काय करता, तो रेशो सपोज करता KS/1, M/1, λS/1 वगैरे टाईपनं. तसं आपण आता हा डिफाईन करूया. लेट पी डिफाइड्स AD इन द रेशो KS/1. लेट पी डिफाइड्स AD इन द रेशो KS/1. आता हे आपण सिम्प्लिफाय करूया. अँड देअरफॉर इट्स अ पोझिशन वेक्टर इज P बार इज इक्वल टू K into D bar plus 1 into A bar divided by K plus 1. Simplify this again. P bar is equal to आता K into D bar is we know here twice C bar plus thrice B bar divided by 5 plus A bar whole divided by K plus 1, and therefore P bar is equal to, now see here A bar B bar C bar च्या स्वरूपामध्ये आपण डिफाईन करूया. फार तर मी एक स्टेप इथं वाढवतो. K by 5 K ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 2 twice K डिवायडेड बाय 5 C बार प्लस थ्राइस K डिवायडेड बाय 5 इंटू B बार प्लस A बार अपॉन K प्लस 1. अँड देअरफोर आता हा K प्लस 1 प्रत्येकाला देऊन टाकूया. P बार इज इक्वल टू वी कॅन राईट हिअर A बार अपॉन दॅट इज 1 अपॉन K प्लस 1 इंटू A बार प्लस B बारची टर्म आधी लिहूया. थ्राइस K डिवायडेड बाय 5 into K plus 1 into B bar plus similarly twice K upon 5 into K plus 1 into C bar. Give equation number 1 here. P bar आपण फाइंड आउट केला. एक्झाम्पल सॉल्व कसं करायचे परत एकदा बघा. आपल्याला किती एक्झाम्पल झाली याला महत्त्व द्यायचं नाही, किती अंडरस्टँड झाली याला महत्त्व दिलं. काय केलं आपण, त्रिकोण ABC मध्ये रेशो दिला आहे, त्याच्यानुसार आपण D बार आणि E बार डिफाईन केलं सेक्शन फॉर्म्युलानुसार. आता काय करायचं आहे, तर हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. हा जो पोझिशन वेक्टर आहे, जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, तो पॉईंटचा म्हणजे ह्याचा PV डिफाईन करायचा आहे मला. मग तो मी काय करतो, आधी हा AD हा जो आहे याला डिव्हाइड हा P काय करतो, KS/1 ह्या रेशोमध्ये डिव्हाइड करतो. आणि म्हणून परत एकदा मी सेक्शन फॉर्म्युला K इंटू D बार प्लस 1 इंटू A बार अपॉन K प्लस 1. ओके, आता हे मी सोडवून तुम्हाला P बार असा मिळाला आहे. आता तोच P बार मला अजून एका प्रकारे फाइंड आउट करता येतो. प्रोसिजर बघा किती सोपं आहे, व्यवस्थित समजून घ्या. तोच P अजून एकदा मी काय लिहिणार, लेट P डिव्हाइड्स सेगमेंट BE इन द रेशो M/1. आता इथं रेशो चेंज करणार M/1. हां, आणि याच्यावरून मग सेक्शन फॉर्म्युला P बार इज इक्वल टू ME बार प्लस 1B बार असं लिहिणार आणि सेम P बार डिफाईन करणार Mच्या स्वरूपामध्ये. मग इथं पण P बार डिफाईन केला आहे. 2 नंबर इक्वेशनमध्ये पण आपल्याला P बार येणार आहे. P हा पॉईंट सेम आहे, त्यामुळं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ची डावी बाजू सारखी म्हणून त्याची उजवी बाजू सारखी, त्याच्यानुसार आपल्याला K आणि Mचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होते. बघूया आता आपण जसं इथे 1 नंबर इक्वेशन फाइंड आउट केले तसं आता 2 नंबर इक्वेशनसाठी हा रेशो आपण डिफाईन करूया. अल्सो लेट P डिवाइड्स B in the ratio suppose M/1. थोडंसं लेंगदी एक्झाम्पल आहे, 4 मार्कसाठी ॲप्लिकेशन बेसवर आहे, त्यामुळं पण इंटरेस्टिंग आहे, काय अवघड नाही ह्यामध्ये. हा एक पार्ट आपण इथं घेतलेला आहे. ओके, आता त्यामध्येच पुढं पाहूया. M/1 देअरफॉर बायसेक्शन फॉर्म्युला P बार इज इक्वल टू M इंटू E बार, डायरेक्ट लिहितो प्लस 1 इंटू B बार डिवायडेड बाय M प्लस 1. बट E बार इज ऑल्सो हिअर डिफाइन्ड ऑलरेडी फ्रॉम इक्वेशन 1.
आता इथं इक्वेशन 1 दिलेलं आहे, इथं आपण 2 देऊया. आता इथं फ्रॉम 1 वी कॅन राईट हिअर m इंटू ब्रॅकेट ट्वाइस a बार प्लस थ्राइस c बार डिवायडेड बाय 5 प्लस b बार ॲज इट इज होल डिवायडेड बाय m प्लस 1 इज ऑल्सो सेम ॲज इट इज. सिमिलरली इथल्यासारखं आपण हा m प्लस 1 वगैरे सेपरेट डिफाईन करूया. वी कॅन राईट हिअर सी ट्वाइस m डिवायडेड बाय 5 इंटू ब्रॅकेट m प्लस 1 इंटू a बार. mनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं ट्वाइस m होईल. हा डिवायडेड बाय 5 म्हणजेच 5 इंटू m प्लस 1 प्लस b बारची टर्म आधी लिहूया. प्लस काय येणार पहा 1 अपॉन m प्लस 1 इंटू b बार प्लस थ्राइस m अपॉन 5 इंटू ब्रॅकेट m प्लस 1 इंटू c बार अँड दिस इज द इक्वेशन नंबर 2. सेम या पद्धतीने आपण डिफाईन केलं. आता हा 2 दिला आहे म्हटल्यावरती हा इक्वेशन नंबर 3. आता पॉईंट सेम आहे, मात्र त्याचे पोझिशन वेक्टर एकदा या सेक्शन फॉर्म्युल्यानं काढले, एकदा ह्या सेक्शन फॉर्म्युल्यानं काढलं. डावी बाजू सारखी म्हणून त्याची उजवी बाजू सारखी, हे दोन्ही इक्वल दाखवायचे. अँड देअरफॉर फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 point is the same, therefore we get आता हे दोन्ही इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे आपल्याला सेम दाखवता येईल. पहा इथे मी दाखवतो. हे झालं का पहा, हे लिहून घ्या आधी फार तर. ओके झालं लिहून. आता इकडची बाजू मी इरेज केलेली आहे. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 द पॉइंट इज द सेम, देअरफॉर वी गेट इक्वेलिटी दाखवा 1 अपॉन k प्लस 1 a बार प्लस थ्राइस k अपॉन 5 इन ब्रॅकेट k प्लस 1 इंटू b बार प्लस ट्वाइस k डिवायडेड बाय 5 इंटू ब्रॅकेट k प्लस 1 इंटू c बार इज इक्वल टू तिकडचे पहा 3 नंबर इक्वेशनची ट्वाइस m अपॉन 5 इंटू ब्रॅकेट m प्लस 1 a बार प्लस 1 अपॉन m प्लस 1 इंटू b बार प्लस थ्राइस m अपॉन 5 इंटू ब्रॅकेट m प्लस 1 इंटू c बार. By using equality of two factors, we can write here the coefficients are same, that is 1 upon k plus 1 is equal to twice m upon 5 into bracket m plus 1. Give equation number 4. Similarly, thrice k divided by 5 into bracket k plus 1 is equal to b bar चे coefficient 1 upon m plus 1. Give equation number 5. And twice k divided by 5 into bracket k plus 1 is equal to thrice m divided by 5 into bracket m plus 1. सी बारचे कोएफिशियंट दोन्ही काढले. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता इथे एक समीकरण आली तर आपल्याला 3 आणि व्हेरिएबल आहेत दोन व्हेरिएबलची किंमत आपल्याला ह्याच्यावरून फाइंड आउट करूया. पहा इथं जवळजवळ इथं सेम दिसते. आपण काय करूया 5 and 6 वरून त्या ठिकाणी मी डिवाइड बाय असं लिहितो. आता इकडचं मी इरेज करतो. सिम्प्लिफाय दिस. डिवाइडिंग इक्वेशन 6 by 5 डिवाइडिंग नाव. आता m आणि k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. डिवाइडिंग इक्वेशन 6 by 5 वी गेट डिवाइड जर केलं तर काय होईल पहा इथं ट्वाइस k अपॉन 5 इंटू ब्रॅकेट k प्लस 1 इंटू हे उलटून गुणिले होईल 5 इंटू ब्रॅकेट k प्लस 1 अपॉन थ्राइस k इज इक्वल टू 6ला आपण डिवाइड करतोय. आधी 6 नंबरचा टर्म लिहिली आणि डिवाइड करायचे म्हणजे उलटून गुणिले करता येईल आपल्याला m प्लस 1 डिवायडेड बाय 1. ओके सिम्प्लिफाय दिस. गेट कॅन्सल. k इज ऑल्सो कॅन्सल. वी गेट हिअर 2 by 3. हिअर m प्लस 1 इज ऑल्सो कॅन्सल अँड देअरफॉर 3 by 5 इंटू m. ओके 3m डिवायडेड बाय 5 फक्त राहील. आता आपल्याला देअरफॉर m इज इक्वल टू 2 by 3 हा 3 by 5 ह्या बाजूला घ्या उलटून गुणिले होईल दॅट इज 5 by 3 अँड देअरफॉर वी गेट m इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 9. m ची व्हॅल्यू आली. ही m ची व्हॅल्यू कुठल्या तरी ह्या तिन्हीमध्ये एका इक्वेशनमध्ये ठेवा. आपण या ठिकाणी जर ठेवले तर k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होऊ शकते. अँड देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 4 1 upon k plus 1 is equal to twice into 10 upon 9 divided by 5 into bracket 10 by 9 plus 1. आता हे सोडवायचं. 20 भागिले 9 आलं इथं न्यूमरेटरला. इथं काय येईल पहा 5 इंटू 19 भागिले 9. 9 डिनॉमिनेटर सेम कॅन्सल. 9 1 9 अधिक 10 19 भागिले 9 काय येईल पहा 20 भागिले 19 गुणिले 5 म्हणजे किती येईल
95 आहे ना. हे 1/k+1ची किंमत आहे. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून 20k+1 बरोबर 95. 20k अधिक 20 बरोबर 95. 20k बरोबर 95 मायनस दॅट इज 75. k बरोबर 75/20 विच इम्प्लाइज k इज इक्वल टू, भाग घालवा ह्याला, किती येईल इथं 15 आणि भागिले 4. ही केची व्हॅल्यू आली. पहा आपल्याला दोन रेशो पण इथे मिळाले. यम म्हणजे आपण त्या ठिकाणी डिव्हाइड केलेला रेशो सपोज केलेला आहे m/1 आणि k/1 म्हणजे 10/1 आणि 15/4. या पद्धतीने आपल्याला ते रेशो पण डिफाईन होतील आणि पोझिशन वेक्टरसुद्धा आपल्याला पी बारसुद्धा त्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, हे लिहून घ्या. त्याच्या खाली आन्सरचं थोडंसं लेंग्दी आहे. ओके, तर त्या ठिकाणी आता काय करायचं, यम आणि के ह्या दोन्हीपैकी कुठली तरी व्हॅल्यू, यमची व्हॅल्यू तर इकडे ठेवा किंवा केची व्हॅल्यू ह्या बाजूला ठेवा. म्हणजे आपल्याला पी बार विचारलंय. काय विचारलंय पहा ना इथं, फाइंड द पोझिशन वेक्टर, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे पीचा पी व्ही म्हणजे पी बार फाइंड आउट करायचा आहे. पी बार आपण दोन प्रकारे, तुम्ही कोणत्याही ठिकाणी एकतर यमची किंमत ठेवा, इथं ही यमची किंमत 10/9 ठेवा किंवा केची व्हॅल्यू तरी ती ठेवा 15/4, कोणतीही ठेवली तरी चालते. त्या ठिकाणी आपल्याला पी बार हा सेमच येणार आहे आणि मग तो पी बार आपल्याला मिळेल. रेशो तर मिळालाच 10. P डिफाइड सेगमेंट AB इन द रेशो 10:9 किंवा P डिफाइड सेगमेंट BE इन द रेशो 15:4. हे पण आपल्याला डायरेक्ट वाक्य इथे लिहिता येते. म्हणजे रेशो फाइंड आउट केले. आता PV डिफाईन करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या इक्वेशन 2 किंवा 3 मध्ये आपल्याला m किंवा k ची किंमत काढायची आपल्याला. तर मग आपण काय करूया, इक्वेशन इथं आपण दिलं होतं वरती मागाशी 3 नंबर इक्वेशनमध्ये m ची किंमत ठेवूया. आता हे झालं, k ची व्हॅल्यू फाइंड आउट केली गेल्या. Put m is equal to 10/9 in equation 3. In equation 3 हे इक्वेशन 3 आहे इथं. P bar is equal to, in equation 3 P bar is equal to हे इक्वेशन आहे. इथं m ची किंमत आपण 10/9 ठेवूया and therefore we get P bar is equal to twice into 10/9 upon 5 into 10/9 plus 1 a bar plus 1 upon 10/9 plus 1 into b bar plus thrice into 10/9 upon 5 into 10/9 plus 1 into c bar. हे आले, सोडवून आल्यानंतर आपल्याला पी व्ही डिफाईन होतो, म्हणजे पोझिशन वेक्टर मिळतो. सोडवा 20/9, इथं 19/5 ए बार, 10 9 19/9, 19/5 डायरेक्ट मी असं लिहिलं, प्लस इथं 10+9 19/9 होणार आहे, म्हणजे ते उलटून गुणिले केल्यावर 9/19 बी बार. डायरेक्ट लिहा नसेल तर 1 काय करा 19/9 बी बार प्लस 10×30/9 आहे ना. आणि त्याच्या खाली परत काय करता येईल आपल्याला, इथं 19/95/9 इंटू सी बार. उलटून गुणिले करायचे किंवा 9ला 9 कॅन्सल करा. या दोन्ही ठिकाणी भाग जाते का पहा. 20/95 म्हणजे 5×20 आणि 19, 4/15 ए बार प्लस 9/19 बी बार प्लस 30 आणि 95ला सुद्धा भाग घालवताना आपल्याला 5×30 आणि 19/5 म्हणजे 6/19 सी बार. अँड दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट पी. म्हणजे पोझिशन वेक्टर मिळाला. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD अँड BE इन रेशो AD अँड BE. तर हा पी व्ही डिफाईन केला. अँड द रेशो इन विच द पॉईंट डिवाइड्स. तर रेशो काय आहेत, अँड P डिवाइड्स AB इन द रेशो. हा आन्सरचाच पार्ट आहे. AB इन द रेशो AB ला डिवाइड केलेला आपण k/1 होता, k/1 दॅट इज 15/4 इन द रेशो 15:4 अँड P डिवाइड्स BE इन द रेशो m/1. m ची किंमत 10/9 आहे म्हणजे 10:9. तर हे आपलं फायनल आन्सर झालं. एक्झाम्पल लेंग्दी आहे, इंटरेस्टिंग आहे, न बघता 2-4 वेळा प्रयत्न करा. सोपं आहे, तर तुम्हाला ते सॉल्व करता येईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या
5.2 एक्सरसाइजमधली 6 एक्झाम्पल घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला राहिलेली 6 एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला आजचे एक्झाम्पल सर्व समजले असतील. लेक्चर आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्या ठिकाणी काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, थँक्यू.